ज्ञानेश्वरी प्रवचन तारीख 12 जानेवारी 1997. आपण जवळजवळ 15 दिवसांनी भेटत आहोत ना. मी जिकडे गेलो होतो तिथे माझ्या पेशीमध्ये 2 माणसं होती. तेव्हा त्यांना मी काय सांगितलं की या 15 दिवसामध्ये आणि पुण्याची वेगळी पण तिकडे त्यांचं तुम्ही एक हिशोब ठेवा. साधारण रोज किती माणसं भेटतात, म्हणजे प्रवचनाचं जाऊ द्या, पण पर्सनल असे व्यक्तिगत किती माणसं भेटतात. तरी मला सांगितलं की सर 1000-1200 माणसं भेटतात. बरं, पुण्यामध्ये 200-400 माणसं भेटतात. मी काय सांगतो याचा विचार करा. मी माझी तारीफ सांगत नाही आहे. प्रत्येकाला मी असं विचारलं की बा सर ठीक आहे ना. हो ठीक आहे, पण प्रत्येकाचे पण आहे. बरं, अतिशयोक्ती नाही हो. ते कंटाळले, पुरे म्हणाले आता. बरं का. आणखी अगदी शेवटी निघायच्या वेळेला पंच भेटले तिथले, सगळे ते करीत होते. सगळं ठीक आहे ना, पण म्हणाले. अरे म्हणजे जगामध्ये पण आहे तरी काय. भगवद्गीतेमध्ये आता पुढचा अध्याय ना, विभूती अध्याय. त्या विभूती म्हणजे काही विशेष बुद्धी, म्हणजे जे निरनिराळ्या शक्ती घेऊन जन्माला येतात. मानवी शक्तीमध्येच अधिक शक्ती घेऊन त्यांना विभूती म्हणतात. ज्याच्यामध्ये भगवंताचं तेज आहे, भगवंताचं सामर्थ्य आहे, शहाणपण आहे, त्याला विभूती असं म्हणतात. माणसाचं म्हणतोय मी. बरं का. तेव्हा या विभूतींचं सुद्धा पण आहे. मला म्हणायचं आहे ते काय पण आहे तर सर्व आहे, पण कुठेतरी दुःख आहे. त्या विभूतीमध्ये सांगताना सांख्यानां कपिलोमुनी असं भगवंताचं वचन आहे. म्हणजे या विभूती पुष्कळ आहेत, पण त्या विभूतीमध्ये कपिल ऋषी जे होऊन गेले ते ऋषी हे विभूती मानलेली आहे. त्याला अवतारच मानलेला आहे. त्यांची आई देवभूती कपिलाची. इतिहास असेल काय म्हणायचं, पण भागवतामध्ये असं वर्णन आहे की हा 6 वर्षाचा मुलगा आणि संन्यास घ्यायला निघाला. मी जंगलात जातो म्हणाला. आई त्याची देवभूती. तर म्हणजे तू जातोस खरा, मला कोण आहे. तेव्हा त्यांनी तिला ज्ञान सांगितलं आणि ते गेले. हे सांख्य. बरं का. त्या सांख्य कपिलाने 3 प्रकारची दुःख सांगितलेली आहेत. भारताच्या तत्वज्ञानामध्ये पहिल्यांदा जर दुःखाचा उल्लेख केला असेल तर सांख्याने केला, त्यानंतर गौतम बुद्धांनी केलेला. उपनिषदामध्ये इतके दुःखाचं वर्णन नाही. उपनिषद हे जास्त आनंदाप्रती आहे. पण खरं जीवन जर समजलं असेल त्या सांख्याला, कपिलाला समजलं, या लहान मुलाला म्हणा. त्याने 3 प्रकारची दुःख सांगितली. त्यांचं ते वर्गीकरण आहे. कोणतं? आधी भौतिक, आधी दैविक आणि अध्यात्मिक. याचा अर्थ असा आहे, तुम्हाला खरं वाटेल का, सांख्य कपिल देव मानित नाही. तो म्हणतो या जगाचं वर्णन करण्याकरता देवाची जरूर काय. विलक्षण आहे. आज 3-4 हजार वर्षापूर्वी इतका विचार मांडायचा. अरे लोकांनी तुकडे करून खाल्ले असते ते. काय सामर्थ्य आहे बुद्धीचं, काय जरूर आहे ईश्वराची होण्याची. जर मानवी जीवन ईश्वराला न मानता समजून सांगता येत असेल, काय जरूर आहे त्याची. इतका हीट माणूस. तेव्हा आधी भौतिक म्हणजे पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं ते आधी भौतिक. बरं, उदाहरणार्थ घ्या. पोटात वात धरला किंवा ब्लड प्रेशर झालं किंवा रक्त बिघडलं, हे देहाचे जे रोग आहेत ना ते असे आहे. आधी दैविक म्हणजे समर्थाने आजमध्ये ह्याचं पुष्कळ वर्णन केलेलं आहे, म्हणून मी जास्त सांगत नाही आपल्याला. दुसरं जे आहे आधी दैविक. वैदिक परंपरेमध्ये विश्वामधल्या ज्या शक्ती आहेत, पाणी आहे, वारा आहे, अग्नी आहे, यांचा उत्पाद म्हणजे कशा उत्पाद म्हणतात,
एखादा हा झाला ना, ज्वालामुखी जर भडकला काय होत आहे, इतिहासामध्ये अतिशय प्रसिद्ध पॉम्पी म्हणून शहर आहे रोमच्या बाजूला, ते जगामधलं त्या काळचं अत्युत्तम शहर 2-4 तासामध्ये राख रांगोळी झाली ज्वालामुखी प्रगटल्यामुळे. बिहारमध्ये तुम्हाला माहिती असेल 1935-40च्या सुमाराला भूकंप झाला, केवढा उत्पात झाला. आणि त्याला महात्मा गांधी काय म्हणाले, त्यांनी म्हणायला नको होतं खरं, हा म्हणाले तुम्ही अस्पृश्यता मानता त्या पापाचं प्रायश्चित्त आहे म्हणाले. तर गांधींचं तत्वज्ञान त्यांच्या बरोबर असेल, पण हा काही कपिलाला मान्य नाही. बरं, माझ्या म्हणण्याचं तू काय, हे आधी दैवी म्हणजे अतिशय थंडी पडली, त्यात माणसं मेली, आधी दैवी. तुमच्या हातून काय आहे बरं, म्हणजे सृष्टीच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती जेव्हा माणसाला दुःख देतात ते आधी दैवी, हा वेदांचा आहे. आणि तिसरं आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे आत्म्याचा संबंध नाही, मनाचं दुःख, त्याला आध्यात्मिक म्हणतात. आधी आतलं जे दुःख आहे ते. माझं म्हणणं असं आहे, 3 वर्गीकरण कशाला, शेवटी आपल्याला दुःख सोसावं लागतं मनाने, आणि दुःखाचा आघात होतो देहावर. मग 2च प्रकार का मानू नये, एक देहाचं आणि दुसरं मनाचं. बरं का, आता मी प्रश्न विचारतो तुम्हाला. आपण इथे जे बसलेलो आहोत स्त्री पुरुष, त्यामध्ये एक असा स्पॅन म्हणजे आवाका धरा किती, तर 17, 18, 20 वर्षापासून ते 85-90 पर्यंत, हा नाही का. त्या 15च्या खाली कुणी असेल असं वाटत नाही. तू कसं लागतं ऐकायला हे भांडळ नाही का. 20 वर्षापासून 80-85 वर्षापर्यंत स्त्री पुरुष आहोत. मला तुम्ही प्रामाणिकपणे विचार करून सांगा, तुम्हाला दुःख हवंय का, नको आहे. त्या दुःखामध्ये सुद्धा मला सुख पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, आपण दुःख सोसतो सुखाच्या आशेवरती. जर असं दुःख आलं की आता सुखाची आशा नाही, मनुष्य मृत्यू त्यामध्ये पत्करतो. समजा एखाद्या माणसावरती आघात आला, कुटुंबातली सर्व माणसं गेली आणि हा एकटा राहिला. वय आहे 50-55 काहीतरी, काय त्याला जीवनात वाटतं, मृत्यू पत्करला असं म्हणायला नाही का. तर दुःख प्रत्येकाला आहे, असा मनुष्य नाही की ज्याला दुःख आलं नाही. कोणचंही, अगदी साधं म्हणजे दाढदुखी. हो, आणि तुला सांगून ठेवतो, मी त्यातून गेलोच आहे. दाढदुखी ज्याने सोसली ना, तो दुःख फार सोसेल लक्षण आहे. असं वाटतं हातोड येऊन काढून टाकावी इतकं ते दुःख. तेव्हा दुःखाचा अनुभव आहे. पण गंमत अशी आहे, दुःख नको आहे पाहिजे प्रत्येकाला. भीष्माचार्यांचं होतं ना, मी सांगितलं होतं, तुम्ही शांती बरोबर जे आहे ना, त्यात भगवान आपल्या भीष्मांचं तत्वज्ञान आहे. शरपंजरी पडलेले असताना भगवद्गीते इतकंच महत्वाचं आहे. बघा, त्यात असं आहे, दुःखात उद्विजते सर्व. उद्विजन नको वाटतं दुःख, सर्वच ते सुख नियुक्तित. सर्वांना सुख पाहिजे म्हणजे इच्छा प्रत्येकाला. आणि अरिस्टॉटलने आपला जो नीतिशास्त्रावरचा ग्रंथ आहे आरंभच असा केला आहे, एव्हरी मॅन डिझायर्स हॅपीनेस. कसं आहे बघा, प्रत्येकाचे मत असं आहे, तत्वज्ञानापासून सामान्य माणसापर्यंत दुःख कोणालाही नसते. पण नाथांची ओळी फारच अप्रतिम आहे, हे कठीण वाटतं. मज लागी दुःख व्हावे ऐसा कोणी जीवे न भावे. कोणी म्हणत नाही मला दुःख पाहिजे. दुःख सुखाच्या आशेने सोसतो. बरं का सोसतो, पुढे मला सुख मिळेल यातून. दुःखाकरता दुःख कोणाला नको. या दुःखाचं कारण काय, दुःख नको आहे आणि माणूस दुःखाशिवाय नाही, याचं कारण काय. तत्वज्ञानाला आरंभ इथून होतो. अर्जुनाला सुद्धा दुःखच झालं, भीष्माना द्रोणाला मारू कसं, काय प्रसंग आहे हा. तुम्हाला वाटलं काय भीष्म द्रोण भांडवल आहे. तुमची आई आहे बरं का, आणि लहानपणी तुमचे वडील वारले आणि त्या आईने कष्ट करून तुम्हाला वाढवलेला, आणि त्या आईला तुमची बायकोचा त्रास द्यायला लागली, तर तुम्ही काय कराल. तुम्ही काय बायकोच्या थोबाडीने माराल, काय कराल तुम्ही.
तुमच्या मनाला किती क्लेश होतील. याही पेक्षा एक पाऊल पुढे जाऊन सांगतो की ते सोसाल मनाने, पण समजा एखादा म्हणाला मारायचं थोबाडात, मारायचं तुम्ही काय आहे प्रसंग नाही का? प्रसंग अर्जुनावर आला. लहानपणी पोरकी झालेले पंडू मेल्यानंतर भीष्माचार्यांनी जबाबदारी घेऊन त्यांना पाठवले आणि द्रोणाचार्यांनी विद्या शिकवली. त्यांचं एक वचन आहे बरं, अन्नदानात परमदानम विद्यादानम मतम परम. महाभारतामध्ये एक त्रैलोक्याचं शहाणपण आहे असं म्हणतात ना, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले आरंभीला की संबंध जगाचं ज्ञान उष्ट आहे. महाभारतात आहे 6 श्लोक आहे. अन्नदानापेक्षा विद्यादानम मतम परम. माझं मत असं आहे ते सांगतात, अन्नदानापेक्षा विद्यादाने श्रेष्ठ. का हो? अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवनची विद्या जन्मभर समाधान देत असेल तर विद्या देते. ती विद्या द्रोणाचार्यांनी अर्जुनाला दिली. मी पार्थो द्रोणाचा केला, मला पार्थ हा बनवला द्रोणाचार्यांनी, त्याच्यावरती बाण टाकायचे. मी काय असेल प्रसंग मला सांगा नाही का? तेव्हा दुःखच आहे तिला शंकाच नाही. हे सगळं सांगायचं कारण काय? या दुःखाचा विचार जो करील त्याला जीवन कळेल. का? मग काय होतं, एक अगदी सर्वसामान्य माझ्या वाटेला हे दुःख का नाही का? मग कोणतं का असे ना, मी काय केलं होतं, मी रस्त्याने चाललो होतो, रिक्षा अंगावर आली आणि माझं काय दोष आहे, माझ्या मागे काय आहे नाही का? बरं, माझी मुलं किती चांगली, बा मी चांगला, माझी बायको चांगली, आणि सून आली की म्हणते आपण लग्न राहायचं, हे माझ्या मागे काय नाही का? किंवा जावई चांगला मिळाला आणि लगा तू दारू पिऊ लागला, अरे माझ्या मागे का, मला हे दुःख का? या प्रश्नातून पुनर्जन्माचा जन्म झाला हे लक्षात ठेवा. भारतीय तत्वज्ञानाचं एक अंग पुनर्जन्म आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा पुनर्जन्म मानित असत, पण त्या एका पोपनी एक फतवा काढला बरं, त्याची एक्स्ट्राऑर्डिनरी आणि नाही हे काढून टाका तुमच्या धर्मातून म्हणून, तेव्हापासून ते काय. पण प्लेटोचं ग्रीक फिलॉसॉफीमध्ये पुनर्जन्माचा विश्वास बरं का, त्यांनी काय सुंदर ती पद्धत निराळी केली. त्यांनी काय वर्णन केलंय, सॉक्रेटिसच्या नावावर आहे ते, की माणसाचं ज्ञान सगळं हृदयात आहे. तो काय ज्ञान घेतो ना ते नवीन काही नसतं, सगळं आतमध्ये आहे. ते किती कमी जास्त असणार ते पुनर्जन्मावर आहे. त्यांनी प्रयोग केला. एक आफ्रिकन गुलाम न्यूबियन स्लेव बरं का, पाणी भरून चालला होता, त्याला बोलावलं. त्याचे शिष्य होते बरोबर सॉक्रेटिसाचे, आणि त्यांच्याकडे एक पायथागोरास नावाचा अतिशय बुद्धिमान गणिती होऊन गेला. जॉमेट्रीमध्ये त्याची थिअरम असते बघा, पायथागोरस थिअरम. तेव्हा त्याचा जो सिद्धांत आहे तो अतिशय कठीण आहे. त्या स्लेवला बोलावला गुलामाला, आणि प्रश्न विचारून त्याच्या तोंडून हा वधवून घेतला सॉक्रेटिसला, प्रश्न प्रतिप्रश्न करून बघा. याचा अर्थ काय, तो थिअरम त्याच्या अंतःकरणात होता. नवीन काय आहे हे ज्ञान पुनर्जन्माने येत आहे. म्हणून ज्ञान हे माणसामध्ये जन्माजन्माने येत असतं, वाढत जातं. मला काही ते सांगायचं नाही आपल्याला. आता प्रश्न असा दुःखाचा, तुमच्या वाटेला जे दुःख येत आहे ना ते तुम्ही आणत नाही ना, ते विश्वाच्या व्यवस्थेमध्ये येतं. विश्वाची जी व्यवस्था, तो आपला विषय झालेला 18 अध्यायामध्ये ऑर्डर. ते आठवत आहे का तुम्हाला? तुम्हाला विसरणार नसाल तर, पण विसरला असेल तर सांगतो. आणि मी कृष्णमूर्तींचा उल्लेख केला. माणसाची बुद्धी म्हणते या जगामध्ये व्यवस्था आहे, त्याला ऑर्डर इंग्लिशमध्ये म्हणतात. ऑर्डर आहे, जे होत आहे ना त्याला सगळं कारण आहे, त्याशिवाय होणार नाही. मग विश्वाची जी रचना आहे ती 3 अंगांनी आहे. काल, स्थल, निमित्त. स्थलकाल निमित्तानं ही व्यवस्था इथे राहते. जर असं आहे तर अमक्या वेळेला अमक्या प्रकारचं
मला दुःख व्हायचं, त्याला कारण असलं पाहिजे. या जन्माचं कारण दिसत नाही, मग ते कुठे असलं पाहिजे? जिथून मी आलो तिथे असलं पाहिजे, म्हणजे मागचा जन्म आहे. तुमच्या डोक्याला माहिती फार ताप देत नाही हा, थोडी एवढं सांगतो. बर, एखादा माणूस लायकी काय त्याची, बिड्या फुंकत फिरायचं, काम काही नाही, अक्कल काही नाही, धंदा नाही, आणि एखादा राजपक्षीय पक्षात जातो, आणि जे पैसा पैसा पैसा, मग असे हजारे पुष्कळ येऊन गेले हो, कोण विचारतोय? 1000 मारुतीमध्ये फिरतो तुमच्या समोर, 5-10 लाखाचा बंगला घेतो. बाजारे चुकलो, 5-10 लाखाने काय होतं? 2 खोल्याचं सुद्धा मिळणार नाही. आणि तुम्ही इतकं चांगलं वागता आणि तुम्हाला पण नाही का? का असं होतं? याचं कारण असलं पाहिजे. या व्यवस्था आहे विश्वामध्ये, विश्वामध्येच कार्य घडतं, कारण असलं पाहिजे. या जन्मात दिसत नाही, मग मागचं असलं पाहिजे. बर, तुम्हाला देवा धर्माची काही आवड नाही, कसलं काय भोंगा वगैरे इज्जत करीत होतं, माळा फिरत रस्त्याला आहे का? आणि एक ग्रस्त आहे, ते समाधीवर डोकं ठेवायचे म्हणजे डोकं दगडावर आपटा म्हणतात. अरे असं सगळं असून सुद्धा समाधान नाही, 1000 लफडे निर्माण होतात. काय आहे? म्हणजे माझा जो मागचा जन्म होता, त्या जन्मामध्ये माझ्या हातनं जी कर्म झालेली आहे ती चांगली आणि वाईट दोन्ही आहेत, त्याचं फळ मला मिळतं, म्हणजे पुनर्जन्म आहे. आता मागचा जन्म झाला, पुढचा हा जो मनुष्य मी सांगितला, इतक्या लोकांचे गळे कापून श्रीमंत झाला, किंवा बिल्डर वगैरे लोक असतात ना, ते जागा खाली करण्याकरता नाना तऱ्हेची क्लृप्त्या वापरतात, नाही का? हे पाप होत असताना याला ते फळ आहे का नाही? असं नाही का? पण तुम्ही तुरुंगात घातले आणि पुन्हा तो तेच करतो, ह्या पापाचं होतं तरी काय? त्या पापाचं फळ या जन्मात जरी मिळालं नाही तरी मिळालं असलं पाहिजे, नाही तर व्यवस्था खोटी आहे. जर व्यवस्था खरी असली पाहिजे, मिळाली पाहिजे, म्हणून पुन्हा जन्म. पुनर्जन्म म्हणजे काय? पुनर्जन्म नाही. अगदी मी थोडक्यात सांगतो रे, याच्यावरती मला 5 व्याख्यानं द्यावी लागेल एमएच्या वर्गाला. थोडक्यात सांगतो, 15 मिनिटातच सांगतो. मग म्हणजे माझं हे जे जीवन आहे हे अज्ञानानं आवरित आहे. आवरित म्हणजे झाकण आहे त्याच्यावर. मागचा जन्म माहिती नाही, पुढचा जन्म माहिती नाही. शेक्सपियरचं टेम्पेस्टमध्ये वाक्य, प्रॉस्पेर म्हणजे त्याचा जो मुख्य आहे त्याच्या नावाने, आवर लिटल लाईफ इज राउंडेड विथ स्लीप. स्लीप म्हणजे अज्ञान. मागे काय माहिती नाही, मध्ये जागृती स्वप्नासारखी, पुढे काही माहिती नाही. बरं, तेव्हा आम्हाला जे सुखदुःख येतं ते सगळं आपल्या पाप आणि पुण्याने येतं. मग आता पाप आणि पुण्य म्हणजे काय? जे मी करू नये ते केलं म्हणजे पाप, आणि जे करायला पाहिजे ते केलं तर पुण्य. याचा साठा कुठेतरी असला पाहिजे. याला न्यायशास्त्रामध्ये फार अप्रतिम शब्द आहे, त्याला अदृष्ट म्हणतात. दिसत नाही पण आहे. बरं, आणि ते सत्पुरुषांना दिसतं, ते प्रारब्ध म्हणून येतं. आणखी एक मुद्दा सांगून ठेवतो. तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे की एखादं त्यांना दुःख आलंच नाही, भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, का अन्न धन वाहन हे तो प्रारब्ध अधीन. नाथाने भागवतात म्हणलंय, तुमच्या देहाचं सुख म्हणजे खाणं पिणं सुद्धा, जेवण खाण हे सुद्धा प्रारब्धाने निश्चित आहे. आज आपल्याला अन्न मिळायचं कुठे, कोण देणार, कसं मिळणार हे ठरलेलं आहे. असं नाथांचं म्हणणं आहे. बरं, सांगण्याचा हेतू काय आपल्याला, तर संचित म्हणजे काय? साठा. बरं, आपलं मन गोदाम आहे, गोडाऊन आहे. या गोडाऊन मध्ये सगळे मागचे संस्कार आहेत. तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल की जग करावं असं वाटतं होत नाही. त्याचं कारण मागचं कर्म इतकं जबरदस्त आहे, तुमचं देत नाही, आणि त्याच्यावरती अंमल चालवायला प्रार्थना लागते. त्याची कृपा असल्याशिवाय होत नाही. बघा तुम्ही, नाही तर काय आपल्याकडे आहे ना, ज्यानामी धर्मम नचे मे प्रवृत्ती, दुर्योधन म्हणतोय, तशी आपली स्थिती आहे. अरे करावंच वाटते, होत नाही. निरूपणात झोप येऊ नये असं वाटते, येते त्याला काय करायचं, नाही का?
बघा तुम्ही असं होतं का नाही. काय याचा अर्थ, आपलं जीवन कर्माने बांधलेलं आहे सगळं. हे जर माणसाला पटलं ना, काय सांगू तुम्हाला, जीवन शांतच होईल. म्हणजे संचित म्हणजे हा सगळा साठा. काय असतं, काही पुण्यकर्म काही पापकर्म, दोन्हीचे फळ एकदम कशी भोगणार हो तुम्ही, एकदम भोगता येत नाही. मग त्यातलं जे कर्म फलोन्मुख झालेलं असतं, फळ यायला तयार झालेलं असतं, तेवढं घेऊन तो जन्माला येतो. त्यांचं म्हणणं असं ज्ञानी पुरुषांचं, जन्माला जेव्हा येतो तेव्हा पाप आणि पुण्य सम असतं, बॅलन्स असतं. जितकं पाप तितकं पुण्य. पुढे हा लेखाचं काय वाढवतो बघा, मग पुण्य वाढविलं तर पाप वाढले, बरं का, ते त्याच्यावर पण समान असतं येताना. म्हणजे जे फलोन्मुख आहे संचितापैकी, ते तुकाराम महाराज म्हणतात, भोगतो न घडे संचिता वाचून, करावे ते म्हणजे समाधान. बर, तुम्ही हे पाहता, एखाद्याला खूप पैसा मिळतो, भोगायला मिळत नाही. आजकाल असंच आहे बरं का. नवरा बायको दोघेही नोकऱ्या करतात. काही काही लोकांच्या घरात महिना सध्याच्या पैसे 15-20 हजार रुपये येतात. एक दोन मुलं, हम दो हमारे दो पैकी एक दोन मुलं, ते आपले शाळेत हे करतात. या 20,000 रुपयाचा भोग तुम्ही काय घेता. फक्त शनिवारी अर्धा दिवस असला तर बाईने घरी यायचं, मग आठवड्याची कामं राहिलेली असायची ती करायची. नवरा तर तो हाच असतो, नागोबा असतो आयत्या बळावर, तो काय फारसं करीतच नाही. बरं का, तुमचं तुम्ही पहा, फार पैसे मागितले घ्या म्हणतो. सांगण्याचा हेतू काय, अरे एवढे पैसे मिळून भोग काय मला सांगा. फार फार भोग म्हणजे एखाद्या रॉक साईड हॉटेलमध्ये जायचं आणि 4 रुपये खायचे, 200-300 रुपये खर्च करायचे. मी असं ऐकलं, आमचा एक विद्यार्थी ताजमहाल हॉटेलमध्ये नेहमी जायचं चहा प्यायला. काय पडतं चहाला, सर 25-30 रुपये नुसते एकदा कपाला पडतो. अरे त्याच्यामध्ये 25 माणसं चहा पितात आमच्या घरी, म्हणलं तिथे जाऊन म्हण, हा ते स्टेटस सिम्बल आहे ना, चहा कुठे प्यायला, ताजमहाल हॉटेलमध्ये. जसं तिथे हजामत करायची म्हणजे 30 रुपये, 30 सुद्धा नाही, आता 50 रुपये असते, म्हणजे खरी हजामत होते त्यापैकी नाही. भोग भोगता येत नाही हो. काय प्रारब्ध असतं, याला प्रारब्ध म्हणायचं. प्रारब्ध अटळ आहे याचा अर्थ असा, जे संचित आकाराला आलेलं आहे ते व्हावंच लागतं. म्हणून भोग भोगून सारावा, तो काय टाळता येत नाही. हा, त्याचं जे दुःख आहे ते कमी करता येईल. म्हणजे कसं, ते झोप येत नाहीये ना, त्रास होतो आहे, पेन किलर घ्या किंवा झोपेची गोळी घ्या, असं जे आहे ना तेवढं करता येईल. पण बाकी भोग टाळता येत नाही. मोठ्या ना काय सांगू आपल्याला, हा ड्यूक ऑफ विंडसर होता ना, एक ख्रिश्चन ॲस्पिरिन एज म्हणून एक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मोठमोठ्या लोकांची दुःख वर्णन केलेलं. ॲस्पिरिन तुम्हाला माहिती आहे, डोकं दुखायला की घेतात ॲस्पिरिन, अलीकडे कमी झालंय. तेव्हा त्याने असं वर्णन केले, मोठमोठे योद्धे, मोठमोठे लेखक ग्रंथकार, मोठमोठे राजकीय पुढारी, डॉक्टर स्वतः मोठे, त्यांची दुःख काय त्यात वर्णन केलं, म्हणून त्याला ॲस्पिरिन एज नाव दिलं. तेव्हा त्याच्यामध्ये ड्यूक ऑफ विंडसर म्हणजे तो राज्य, इंग्लंडच्या राज्यावर आलेला, त्यांनी हे केलं ना, जॉर्ज VI आपल्या भावाला राज्य दिलं, त्याला कानाचे दुखणं होतं. आता काय त्याला डॉक्टर कमी आहे, तो फ्रान्समध्ये राहत असतो. अरे डॉक्टर म्हणजे 1000 डॉक्टर राहत अशी, पण तो अटॅक आला, 8 दिवस निजून राहावं लागेल. पंडित नेहरूची अशी गोष्ट होती. त्यांना डिप्रेशन यायचं, म्हणजे उदासीनता यायची. त्यांचा पिल्ले म्हणून त्यांचा हा होता बायोशेक्टी. तेव्हा त्याचा एक ग्रंथ आहे, विथ 3 राष्ट्रपती, बरं का, प्रेसिडेंट म्हणून. त्याने नेहरूचं दिलंय. 8 दिवस तितके बेचैन असायचे, तडफडायचे, रागवायचे, चिडायचे, काही बोलायचं सोय नाही. एक फक्त त्यांची मुलगी त्यांच्याजवळ त्यावेळेस, बाकी कोणी असं ते ऐकत नसत आणि बोलायचे वाटेल. काय एवढा आता इतिहासात जाणारा हे दुःख का? त्याला काय उत्तर आहे? नाही. पाप आणि पुण्य हे माणसाच्या कर्मावरती अवलंबून आहे. आणि जितकं तो पुण्यकर्म करील तितकं त्याला भगवंताच्याकडे जाण्याला सोपं जाईल, जितकं पाप करील तितकं त्याच्यापासून दूर जाईल. हे सांगायचा आजचा विषय आहे. बरं, यात काय आहे आता सांगतो आपल्याला. हा श्रद्धेचा विषय आहे, कारण मला आज कळत नाही काय आहे ते. तुम्ही पाप केल्यानंतर कोणचं तुम्हाला कर्म भोगावं लागेल हे सांगता येईल.
पुण्य साचल्यानंतर त्याचा परिणाम काय तुम्हाला भोगायला मिळेल ते सांगता येईल. हा प्रश्न महाराजांना विचारला तेव्हा त्याने उत्तर जे दिलं आहे तेव्हा कुठेही मला ग्रंथात सापडलेलं नाही. मला अभ्यासच करावा लागेल त्याकरता. तर मला मी म्हटलं किंवा आमच्या पापाचं एक फळ आहे, कबूल आहे बा, आमचा मुलगा आमचं ऐकत नाही, काय पापाचं फळ आहे. किंवा बा घरातली माणसं नेली, दारिद्र्य आलं, देह दुःख आलं, ऍक्सिडेंट झाला, कबूल आहे. पण कोणत्या कर्मामुळे झालाय ते कळत नाही, याला काय करा नाही का. ते मुलाचं लग्न केलं आणि सारखं त्याला खोकला खोकला खोकला, 1000 औषधं करा बरं होत. अरे हे का, याला सांगता येत नाही होय ना. म्हणजे व्यवहारात दृष्टीने सांगा बा, हवा लागली गारांत, खरं का कोणचं पाप आहे की जे मला असं भोगावं लागतं सांगता येत नाही. त्याने उत्तर काय दिलं, माणूस अज्ञानी उघडच आहे. जर अज्ञानी आहे, जीवन अपूर्ण आहे, तर तुम्ही एक तुरुंग पाहायला गेला, त्या तुरुंगामध्ये एक 5-50 कैदी आहे. प्रत्येक कैद्याने निराळा गुन्हा केलेला आहे, शिक्षा सगळ्यांना आहे. तसं तुमचं कर्म कोणचं आहे कशाला पाहता, तुम्ही काहीतरी केलंय त्याचं फळ आहे एवढं तुम्ही गप्प बसा, मनाचं समाधान होत नाही. आणि नाही पण उत्तर बरं दुसरं काय म्हणाले, समजा कळलं किंवा मला मूल बाळ नाही आणि मुलगा झाला तो मंदबुद्धी झाला, त्याचं कारण कळलं, तुम्ही आमचं केलं तमकं केलं काय, त्याला कळून उपयोग काय. पुन्हा आणखी सारखं ते डोक्यात येईल ते आमचं केलं म्हणून झालं, तमकं केलं म्हणून झालं, हे राहणारच पुन्हा. तेव्हा सांगण्याचं हेतू काय तुम्हाला की जर ते कर्म पापकर्म असेल त्याचं दुःख भोगावं लागतं, जर पुण्यकर्म असेल तर त्याचं सुख भोगावं लागतं. आता आणखी थोडं जवळ येतं, ज्ञानेश्वर महाराजांनी काय पापकर्म केलं असेल म्हणून ह्या प्रसंगाला इतका अपमान सोसायचा, आईबाप निघून जायचे. पण त्याबरोबरच पुण्याची राशी एवढी होती जबरदस्त की बोलायची सोय नाही. त्यांच्याच वतीने 17व्या अध्यायात पुण्य पोशिली असाधारणे, असाधारण पुण्य मी केलेलं आहे, पण पाप होतच मागचं काहीतरी म्हणून असं बघावं लागलं. मग ज्ञानेश्वर महाराज झाले म्हणून काय, देह धारण केला, पाप पुण्याचं मिश्रण आलं, त्यामध्ये पुण्य फार होतं, डोंगरा एवढं हिमालय एवढं, पाप थोडं होतं पण होतं यात शंका नाही. मग तुम्ही आम्ही तक्रार करण्यात काय अर्थ आहे का, पहिला झाला. बरं दुसरं सांगतो आपल्याला, नाथ होते. अरे ते लहानपणी खेळायचे, ते दगड बिगड मांडून देव समजून त्याची पूजा करायची हे पोरग, आणि 7व्या वर्षी चालते झाले, मुंज झाली आणि जनार्दन स्वामीकडे गेले. का, गुरुशोधार्थ. 7 वर्षाचा मुलगा गुरुशोधार्थ घर सोडून जातो, काय पुण्य असेल याची कल्पना करा आपण, होय ना. बरं संसार करी असा, जनार्दन स्वामी सांगितलं की तुझं लग्न कर, ती गिरजाबाई त्यांची बायको, म्हणजे खरी अर्धांगी, खरी अर्धांगी. काय प्रपंच सुंदर होता सगळा. त्यांचा मुलगा हरिपंडित, त्याला पंडित आडनाव नव्हे, तो महापंडित होता. तो बापाला काय म्हणाला, अहो तुम्ही लोकांना कीर्तनाचे नाम घ्या, तुम्ही फसवत आहात लोकांना, तुम्ही चुकीच सांगतात. मुलगा बापाला सांगतोय, मी सांगितलं ना आपल्याला की नुसता विरोध असणं निराळं, पण आपली जी ध्येयसृष्टी आहे त्या ध्येयसृष्टीबद्दल विरोध असणं फार कठीण आहे. जसा एखादा अध्यात्मवादी आहे आणि त्याचा मुलगा कम्युनिस्ट निघाला, देव नाही धर्म नाही आमचं नाही तमकं नाही, अरे केवढा विरोध आहे तो. बरं हरकत नाही, विरोध आहे, घरामध्ये राहावं की नाही. तो मुलगा बापाशी जमत नाही, कारण बाप श्रेष्ठ, लोक मानायचे ना त्यांना, काय सत्पुरुष असतो आणि याला काही जमेना. तेव्हा बायको मुलं घेऊन तो बनारसला चालता झाला. याला काय पापाला म्हणावं तुम्ही, एकच मुलगा 2 मुली. बर त्यात सुद्धा पुढे गंमत अशी आहे, एकदा दिवाळी आली आणि गिरजाबाई जेवायला बसली, डोळ्याला पाणी आलं. नाथ म्हणाले का बाई काय, आज हरी नाही माझा इथे. तेव्हा आपण काही करा पण त्याला तिकडे जाऊन त्याला परत आणा. म्हणून नाथ चालत गेले यात्रा करीत बनारसला, तिथे भागवत पूर्ण केलं, दीतच होते आणि त्याची मिरवणूक वगैरे निघाली सोडून द्या आणि त्याची समजूत घालून त्याला अंडा पडला. म्हणजे मुलाने बापाच्या दाढीला हात लावायच्या ऐवजी बापाने मुलाच्या दाढीला हात लावला.
या पापाला काय म्हणाल? हं? हे सगळं मी काय सांगतो, आपल्या वाटेला आले मुकाट्याने सोसा. भानगड करू नका. कसं कारण करणार? अरे तुकाराम महाराज तुझा घ्यायलाच नको, नाही का? समर्थ आधी शहाणे निघाले. काय हो म्हणले, सावधान सावधान, काय म्हणतात भटजी? हो म्हणले, गळ्यात तुमच्या बही पडते आहे, बेडी पडते आहे, सांभाळा म्हणाले. पळाले शिंचे नको फिरा म्हणाले. ते तुम्ही आम्ही पळवत नाही, बायकोच्या मागे पळू, ते काही सोड नाही का? काय किती मानवी जीवन विचित्र आहे बघा. ते गांधींचं नाही का? मोठा मुलगा नाही का, मुसलमान झाला, पुन्हा हिंदू झाला, सगळं बेसून होतं. काय याला काय म्हणाल तुम्ही? एकीकडे हे असं, एकीकडे हे असं, असं जीवन आहे. आता काय होतं, भगवद्गीतेला काय सांगायचं बरं का? त्यातील हे सगळं मला कल्पना आहे, म्हणजे आपला वेळ तेवढा जाईल. आता ही पार्श्वभूमी तयार झाली तुमची, पाप आणि पुण्य आला. एक सहज आठवतो, रोग. रोग म्हणजे छातीत पाणी होणं, अलीकडे डोक्यातही पाणी होतं. मेंदूवर सुद्धा प्रयोगयुक्त पाणी होतं. अरे याच्या छातीत पाणी का, त्याच्या डोक्यात पाणी का? अरे उत्तर आहे नाही, भोग आहे, मागचं कर्म आहे, ते बरोबर येते. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, कोणत्या कर्माचं कोणतं फळ आहे हे नका कशी, ते कळायचंही नाही, आणि सांगितलेलं खरं वाटायचं नाही हो, हेही त्याबरोबर आहे ना. आणि जर समजा एक सत्पुरुष आहे, त्याला ती दिव्य दृष्टी आहे, आणि त्यांनी सांगितलं की आमका माणूस आहे ना, तो तुला त्रास देतोय, त्याचं काहीतरी तू वाईट केलंस म्हणून, मग तुम्ही जाऊन त्याला आणखी छेडाल, ही पिढा नको आणखी, नाही का? आहे ते बरं आहे म्हणायची पाळी येते. सांगण्यात हेतू काय? जर आपलं पुण्य वाढवलं आपण, त्याचे दोन परिणाम होतात. एक पुण्य खरं, ते ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलंय ते, की जे भगवंताकडे कर्म नेतं ना ते पुण्य. आणि दुसरं परोपकार, समाजातला हा दुसरा पुण्याचा प्रकार. लोकांना मदत करणं, लोकांची दुःखहरण करण्याचा प्रयत्न करणं, हे पुण्य. तर काय होतं, जे दृश्य आहे ना, त्याकरता जे पुण्यकर्म असतं त्याचं दृश्यातच फळ मिळतं. ते जे फळ आहे त्याला स्वर्ग असं म्हणतात. स्वर्ग म्हणजे काय? तर मनासारिखी सुंदराचे अनन्या, त्याला आपल्या मनासारखी म्हणजे मनासारिखे पुत्र जामाच कन्या, समजतानी म्हणले आपल्या मनासारखी जावई, आपल्या मना. अलीकडे मुलांच्या पेक्षा जावई जास्त सांभाळत असं म्हणतात बरं का, कोणाला आहे हा त्यांना आधी चांगलंच वागवतोच बरं का. पण हे मत अलीकडचं आहे. पूर्वीचं मत असं जामा तो दशमगृह असं पूर्वीचं मत आहे. आणि 2-4 मुली असल्या तर मग 4 लोकांच्या तावडीत सापडतो हा, नाही का? पेपरमध्ये पाहताना तो घरी पाठवतो बायकोला, एवढे पैसे आण, यांच्या पत्र पेपरमध्ये आहे, नाही का? काय प्रसंग वाढू, असे 4 जावे भेटल्यानंतर काय व्हायचं हो, नाकादमच यायचं. असं काय सांगण्याचा हेतू काय? तर हे जे पुण्यकर्म आहे हे जन्मानंतर भोगावं लागतं, मृत्यू आल्यानंतर ते भोगायला मिळतं. ती व्यवस्था काहीतरी असली पाहिजे. तुम्हाला एक युरोपियन उदाहरण सांगतो बरं का. ते फार हे होत नाहीये ना, थिअरिटिकल म्हणजे सिद्धांतपर होत नाहीये ना. कांट नावाचा अतिशय मोठा तत्वज्ञानी होऊन गेला युरोपमध्ये, त्याला शंकराचार्यच म्हणा किती करतात. तर नीतिशास्त्राला ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव पाहिजे असं त्याचं म्हणणं फार बरोबर आहे. तो काय म्हणतो, जो सज्जन माणूस आहे त्या सज्जनाला या जगात सुख लागलं पाहिजे. तो सद्गुणी आहे ना, कोणाचं तपाप करीत नाही, काही नाही, लोकांना मदत करतो, असं असून सुद्धा दुःख भोगावं लागतं. मग हे बरोबर नाही. सद्गुणाला फळ जर मिळायचं असेल तर ते सुख हे फळ मिळालं पाहिजे. तसं या जगात दिसत नाही. मग तसं जर जगात नाही तर मग जग हे व्यवस्था आहे असं कसं म्हणतात? त्याचं फळ केव्हा तरी मिळालं पाहिजे. तर ते फळ मृत्यूनंतर मिळतं असं त्याचं म्हणणं. इंग्लिश मध्ये सांगू का, व्हर्च्यू अँड हॅपीनेस शुड गो टुगेदर. सज्जन माणूस आहे त्याला दुःख नको, तो सज्जन आहे म्हणूनच त्याला सुख लागलं पाहिजे. या जगात तसं दिसत नाही. मग तसं जर नाही तर असं एक अस्तित्व असलं पाहिजे जे मृत्यूनंतर त्याला हे फळ देतं. बरं, म्हणून पुढचा जन्म असला पाहिजे असं त्याचं म्हणणं. आणखी त्यांनी गंमत केली, हे फळ देणारी शक्ती पाहिजे ना. मी असं ऐकलंय एकदा
की एका चपराशाचा पेन्शन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एका कलेक्टरला गेलं आणि कलेक्टरचं पेन्शन त्याला आलं. अशी अवस्था जर राहिली तिकडे देवाच्या ठिकाणी ते व्यवस्था कसली हो. आमच्या सरकारमध्ये हे होत नसेल पण आणखी काय होत असेल पण व्यवस्था आहेच की नाही. ती व्यवस्था पैसे खाण्याची का असेल पण व्यवस्था आहेच की नाही या सरकारने, नाही का. तेव्हा जर तिथे अशी शक्ती नसेल की ज्याचं फळ त्याला, तर अव्यवस्था होईल. म्हणून ईश्वर असला पाहिजे, त्याच्या हातात सत्ता असली पाहिजे आणि तो ईश्वर ज्याचं फळ त्याला देईल. तेव्हा मेल्यानंतर माझ्या पुण्याचं फळ मला मिळावं अशी व्यवस्था असली पाहिजे. त्या जागेला स्वर्ग असं म्हणतात. आता महत्वाचा सिद्धांत किती असा आहे, तुम्ही पुण्य करून किती करणार सामान्य मनुष्य, नाही का. एक 100 तुम्ही असं धरलं की अगदी आदर्श पुण्य म्हणजे 100, त्याचं तुम्ही आम्ही 10, 15, 20 अगदी 50 पाऊणशे धरा पण 100 काही होऊ शकत नाही. तेव्हा ते पुण्य सरलं तिथलं की तुम्हाला गचांडी येते पुन्हा जन्माला येते. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विषय, तो इथे येतो. इथे आला समजायचा कसा, त्याचे ते संस्कार असतात चांगले, तो मनाने चांगलाच असतो, सात्विक असतो. हा त्याचा अर्थ. स्वभावतः तो सात्विक असतो. त्या काय तुमची बुद्धी, तुमचे पैसे, तुमचं सगळं हे त्या पुण्यकर्माची प्रतिक्रिया म्हणून इथे येतात. म्हणून तो स्वर्गाला जातो आणि आला म्हणजे ते पुण्य सरल्यामुळे पुन्हा नवीन पुण्य करायला येतो असं होतं. याचा अर्थ 2-4 गोष्टी ठरलेल्या. कशा, तुमचं लग्न कोणाशी केव्हा कसं व्हायचं, तुम्हाला पैसा म्हणजे नोकरी चाकरी व्यापार कुठे कसा मिळायचा, या ठरलेल्या गोष्टी ते तसंच व्हायचं. तुम्ही किती लोक आपटलं तरी काही उलट सुरू व्हायचं नाही. एखादा मनुष्य पैशाकरता काही श्रम न करताना काय पैसा मिळून जातो. तुम्हाला बायकांना माहिती असेल, आता ते लोक कदाचित, पण लग्न झाल्यानंतर गृहप्रवेश म्हणून एक असतो. त्या गृहप्रवेशाला एक भांड ठेवतात तांदूळाने भरलेलं आणि त्या बाईने ते लाथारून मग आत जायचं. त्याचा अर्थ असा आहे की घरामध्ये हे जसे तांदूळ सांडले तसं घर तांदूळाने भरून गेलं पाहिजे बरं का. असा रेशनचं नव्हे, हा हे लक्षात ठेवा. ते कल्पना बरं काय, सगळे सिंबॉलिक असतात. हा काय असतं मला सांगा. म्हणजे ती घरात आली तर लक्ष्मी आली असं समजतात ना, नाही का. आमच्या मोलकर्णीचं नाव लक्ष्मी होतं हे सोडून द्या बरं का. तर लक्ष्मी आली म्हणजे तिच्या पुण्यकर्माने तुम्हाला एक ग्रहस्थ होते वकील बरं का, खूप वकिली चालायला लागली त्यांची. तेव्हा त्यांनी एका ज्योतिषाला आपल्या पत्रिका दाखवल्या. तेव्हा ते काय म्हणाले, तुमच्या बायकोला सांभाळून ठेवा नाही तुमचे 3 पाट वाजले म्हणले का लक्ष्मी तिच्या नावचे. आणि असं होतं बरं का. एखादा मनुष्य, अरे तुम्हाला हेच सांगतो, त्याला आपलं उदाहरणच सांगतो ना, ही जी जागा आहे ना, या जागेचा खरा मालक जो मूळ होता ना त्याची गोष्ट सांगतो आपल्याला. तो गिरगावामध्ये राहत असेल बरं का, माधव बागेमध्ये असं राहायचं. तर तो काय करायचा, खांद्यावरती कापड घ्यायचा आणि हॉकर विकतात ना त्याप्रमाणे तो गिरगावामध्ये विकायचा बरं. त्याला काय सवय होती, हे अगदी सहज गरीब माणूस नवरा बायको, आणि रोज 12 वाजता माधव बागेत जायचं. माधव बागेत जाऊन कोण नवीन संन्यासी कोण बैरागी आला त्याला घरी आणून खायला घालायचं बरं का. तेव्हा याला पहिला मुलगा झाला. मुलगा राजमिंडा होता. तो काय आम्ही पाहिला नाही पण त्याची बायको पाहिली, खरोखर एखाद्या राजघराण्याची स्त्रीसारखी होती, गुजराती मनुष्य होती. तेव्हा तो मुलगा झाला तर तो एक त्यांनी संन्यासी आणला, त्याला जेवायला खायला घातला. बायकोला काय सांगितलं, जेवण झाल्यावर त्याच्या पायावर त्याला घाल. हा मुलगा 3-3.5 महिन्याचा होता. त्याने घातला. तो त्या मुलाकडे 2-4 मिनिटं पाहत राहिला आणि काय म्हणाला, ये ह्या कैसा आया, हा मुलगा इथे कसं जन्माला आला. तो स्वतः सांगायचा, हा इथे कसा आला, तर काही सांगता येईना. तर तो काय म्हणाला, हा खरा राजघराण्यात जायला पाहिजे, हा 5 दिवस जगायचा नाही म्हणाला. तरी ठीक आहे. तो 8व्या महिन्यात तो आला, नाही सॉरी 11व्या महिन्यात तो आला. हा काय करायचा, खांद्यावर कापड टाकायचा ना आणि जायचा. तेव्हा पहिल्या वॉरची गोष्ट, पहिल्या लढाईची काय त्यांना भर आला बघा. त्या 8 महिन्यामध्ये 80,000 रुपये त्यांनी मिळवले.
आणि तो मुलगा मेला. बघा म्हणजे कसं पुण्यकर्म आहे. याच्या नशिबात होतं लेखाचं मागच्या जन्मीचं काही एवढा पैसा दिला तो चालता नाही. असं कुटुंबात येणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट आहे. आपल्याकडे की नाही कुंडली पाहताना वाहन योग आहे की नाही पाहतात. तुम्हाला माहिती आता वाहन योग रोजचाच आहे आपला आघाडीचा. बरं का आज तो सुखाचा राहिलेला नाही पुन्हा असा येते. बरं का ते एखादी सेकंड हँड कार येते की तीच तर आहे. पैसा खिसा खाली होतो परंतु वाहन योग अरे अरे पुण्यकर्म येते नाही का. काही वेळा असं होतं शेजारी मोठे जात असला आणि एकाच ऑफिसात चला मग तो घेऊन जातो ते सोडून द्या. परंतु माझ्या म्हणण्याचा हेतू काय हे पुण्यकर्म आहे. त्याचं देणं काही आहे म्हणून ते होतं बरोबर आहे तेवढं. बरं सांगण्याचा हेतू काय आपल्याला तर हे जी कर्म असतात क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. तेवढा भोग संपला की गेलं सर. मोठे मोठे अधिकारी असतात ना अधिकार जातो हे पंतप्रधान वगैरे तुम्हाला माहिती असेल ना या देवगौरवाचं ज्योतिषी आहे कुणीतरी तिकडे नाही का त्याचं वर्तमान आलेलं त्यांनी त्याला सांगितलं किंवा डिसेंबर पर्यंत येऊगा म्हणून. पुढे आता काय होतं राम जाणे आपल्याला काही संबंध नाही त्याचा. पण हा खरा त्याचा हा आहे. ते जे भोगायला लागतं ते असं भोगावलं चांगलं आणि वाईट दोन्ही. भोग सरला चांगलं सरलं वाईट सरलं असं. हे सांगायचं कारण असं की ज्ञानेश्वर महाराजांना असं सांगायचं आहे हे सगळे तुम्ही करता याने तुम्हाला समाधान मिळणार नाही. बरं आता मी श्लोक वाचतो आपल्याला. बरं का ते मागच्या आपण कुठपर्यंत आलो स्वर्गामध्ये भोगाचं वर्णन केलेलं आहे. तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपली भोगाची जी इंद्रिय आहेत ना त्याला नाना तऱ्हेनं सुख देणं हे विज्ञानाचं काम आहे. डोळे घ्या. डोळे तुम्ही दूरचं पाहू शकता टीव्ही पाहू शकता सिनेमा पाहू शकता म्हणजे घर बसल्या तुम्ही विम्बल्डनची टेनिस पाहू शकता. याचा अर्थ काय डोळ्याला आपल्याला सुख देण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व तुम्हाला देणं हे त्याचं काम. कानाचं तसंच संगीत ऐकणं गायांची भाषण ऐकणं ही यंत्र लावली की ते येतात. खाण्याचं तसंच अलीकडे खाण्याच्या पदार्थांची कॉलेज निघाली आहेत तुम्हाला माहिती केटरिंग कॉलेजेस. याचा अर्थ असा जिभेला जेवढं सुख देता येईल तेवढं द्यावं. बरं का त्या लोकांना कल्पनाच नाही म्हणाले की जिभेचं काय आहे काय नाही. पण जेवढं सुख द्या. आता हे असतं ना चॉकलेट वगैरे त्याचे प्रकार तुम्ही पाहिलेत का. एक चॉकलेट मूळ पदार्थ त्याचे 10 प्रकार असतात. त्यात फळं घाला घाला उलट करा छोट करा किती प्रकार असतात नाही का तुम्ही पाहता ना. हे म्हणजे स्वर्ग म्हणजे काय तर आपल्या इंद्रियांना जितकं जास्त सुख देता येईल तितकं देणं. त्याने अर्थात ती उर्वशी बेवशी कामवासना वगैरे दिला. जे जे शरीराला सुख इंद्रियानं सुख देणार आहे तो स्वर्ग ही कल्पना. आता पुढे सांगताय क्षीणे पुण्य. खाली येतात श्लोक असा ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. महाराज फार छान सांगायचे. तुमचे एवढी मध्ये 10,000 रुपये आहेत बरं का फिक्स डिपॉझिट मध्ये. पण पेन्शन नाही महागाई वाढ तर हळूहळू खर्च झाले. मग तुम्ही चेक दिला तर तो जसा रिबाउंड होतो म्हणजे तिथे फळत नाही परत पाठवला जातो. तसं पुण्य संपलं की तिथून त्याच्यासाठी मिळते. बरं का तो आला खाली. मग पण खाली आला तो कुठे जाईल. पूर्वीचं जे कर्म आहे आधीचं ते ज्याप्रमाणे असेल तसं जन्म येईल. आता या मुलाचं पहा 11 महिने जगला तेवढे पैसे देऊन गेला असं होतं बरं का. त्याचं देणं घेणं असेल बरी मला आठवण झाली. हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय जीवनाकडे समग्र दृष्टी पाहिजे त्यामुळे सांगतोय आपल्याला. काय असतं फार वेदांतामध्ये एक शब्द छान आहे. आपले जे नातेवाईक असतात ना त्यांना ऋणानुबंध असं म्हणतात. ऋण म्हणजे देणं घेणं नुसतं देणं नव्हे देणं घेणं आणि अनुबंध म्हणजे मर्यादा. तर देण्या घेण्याचे संबंध असतात. एक मुलगी येते तुम्हाला काहीतरी देऊन द्यायला येते. एक मुलगी येते तुमचं घ्यायला येते. मुलगा एक असतो तो सुख द्यायला येतो. दुसरा असतो तो दुःख द्यायला येतो. त्याचा हेतू नसतो पण त्याला समजा हा डिझीज झाला तरुणपणी आणि मग त्याला सांभाळायचे खर्च करा. सध्या तुम्हाला माहिती आहे 1000 रुपये खर्च करावे लागतात. बरं तो बरा होतो असं नाही पण तेवढं खर्च करायचं तुमच्या पदरात व्हायचा असं सगळं आहे. ऋणानुबंध त्याचा आहे. बरं
म्हणजे त्यांचं जे आज्ञोदक असतं देहाचं ते बरोबर येतं बरं का. तेव्हा आपल्या जीवनाचं जे आराखडा आहे ग्राफ, त्यामध्ये पापपुण्याचा सरळ खेळ आहे बरं, हे ध्यानात ठेवा. मग आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, मग तया पुण्याची पाऊठी सरे, सवेची इंद्रियांची उठी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. थोडक्यात तिथली जी मस्ती असते ना ती संपते, नाही का. आता असं होऊ शकतं, तुम्ही हॉटेलात उतरता आणि पैसे नसतात जवळ द्यायला, मग तो तुम्हाला एक हे आहे, एक गोष्ट आहे, त्याचा ऑथर बघा मी विसरलो ना, अमेरिकन आहे, त्याची एक गोष्ट आहे. त्याला तिने काय करावं कळेना, पण जीवनाच एक छान असेल नाव म्हणजे काय करावं कळेना, काम नाही काही नाही, भूक लागली, हॉटेलात गेला बरं का. आता पैसे खाल्लं, पैसे नाही, त्यांनी त्या 2-4 थवाडच मारल्या हाकलून दिला. त्याला वाईट वाटलं, काय करावं. पण चालताना एक चर्च दिसलं, तिथे प्रार्थना चालली होती. तिथे गेला आणि आपला प्रार्थनेला डोळे टेकून उभा राहिला, आणि पोलीस लोक एका चोराच्या शोधात होते. उचल्या असतात म्हणतात ना काहीतरी. त्याला म्हटलं हा येतो, त्याला घरला आणि ते चोर घातलेला बरं का. जीवनाची गंमत सांगतोय, हे पाप आणि पुण्य बरं का कसं असतं बघा. खायला मिळालं, मार मिळाला, आणि चर्चला प्रार्थना करताना जेलमध्ये जावं लागलं, नाही का. काय विलक्षणच आहे. आपण पाहतो ना, सांगण्याचा हेतू काय माझा आपल्याला, की ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतायत की तिथला भोग सरला की त्याला पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं. बरं, आता त्यांनी एक दृष्टांत दिलाय, आधी अर्थ सांगतो. एक माणूस वेश्यागमनी आहे बरं, आणि कुठपर्यंत धंदा नव्हे याची सवय भरते. पैसा खिशात आहे तोपर्यंत त्या बाईकडे जाऊ शकतो. पैसा संपला की ज्या बाईनी आतापर्यंत त्याला सुख दिलं तिला आत्महत्या हाकलून देते. याच्यावरून काही एका नांदेडच्या एका शहाण्या प्रोफेसरने काय म्हणाला, ज्ञानेश्वर महाराजांनी 20व्या वर्षी ज्ञानेश्वर दिली खोटं नाही, हा दृष्टांत त्या तरुण मुलाला कसं सुचणार. ते काही नाही म्हणाले, यांनी 50-55 वर्षाचं आयुष्य असेल, मेहरबानी यांना अनुभव आहे म्हणून म्हणला नाही. हो नाही का. तर ते असं आहे, वेश्या भोगी कवडा वेचे, कवडा म्हणजे पैसा, कवडी. एक माणूस आहे आतापर्यंत वेश्या गमनामध्ये लाश पुण्य म्हटलं, हे चुकलं, त्यामुळे पुन्हा जन्मभर खाली येऊन मरावं लागतं. त्याला त्यांनी पापमय पुण्य असं म्हटलेलं आहे. जे भगवंताकडे न जाताना स्वर्गाकडे नेतात ते बरं. मातेच्या उदर कुहरी. आता हा कसा आहे, आई बापाच्या आईच्या पोटामध्ये असताना उदर कुहरी म्हणजे कुहरी म्हणजे जाळ, पचून विष्ठेच्या दाथरी, उकडून नवमास वरी, जन्म जन्मोनी मरती. स्वर्ग गेला आले खाली, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा जन्म. पुण्य करायचं स्वर्गात जायचं, तिथून गच्चू मारलं की खाली यायचं, पुन्हा पुण्य करायचं पुन्हा जायचं, हे जन्म जन्म चालतं. आता एक गोष्ट तुम्हाला मी विचारतो, समर्थांचं म्हणणं असं आहे, म्हणजे ज्ञानीपुरुषांचं बरं का, गर्भी असता म्हणे सोहम, गर्भामध्ये असताना मी तोच आहे ही जाणीव आहे. बाहेर पडता म्हणे कोहम, बाहेर आलाय की मी कोण आहे हे अज्ञान. अज्ञानाचं आवरण येतं बाहेर आल्यावर असं म्हणतात. ह्याला काही उत्तर नाही. हे सत्पुरुष सांगतात ते खरं मानायला पाहिजे की आपण गर्भात असताना आपल्याला स्वरूपाची जाणीव होते. किंबहुना त्यांचं म्हणणं असं, तिथे आपण वचन देतो भगवंताला की मी गेल्यानंतर तुझी उपासना करेन, आज 12 वेळा की तुम्ही सरतो असं म्हणतात. बुवा काय आहे कोणाटू, आपल्याला तर कल्पनाच नाही काही. हे जे मोहनिद्रा असते ना, हिप्नॉटिझम, त्याचं शास्त्र फार वाढले आहे आता, मानसशास्त्राचा भाग आहे तो. त्याच्यामध्ये एक उदाहरण, एक काय आता असं उदाहरण सापडलं की एक माणूस 35-40व्या वर्षी आजारी पडला. तेव्हा तो मानसिक आजार होता. तेव्हा याच्या मनात काय आहे पाहण्याकरता त्यालाही पण ट्रायस केला, म्हणजे संमोहन निद्रा म्हणतात त्याला, ती दिली. मग ते काय आहे, असं समोरासमोर जो मनुष्य आहे ना त्याला जर संमोहन निद्रा द्यायची, त्याच्या डोळ्यात पाहायचं आणि मनाने भावना करायची की वश होतोय मला, तो वश होतो, तो पेंगायलाच लागतो. ते एक सामर्थ्य आहे बरं का.
आणि काही सत्पुरुषांच्या जवळ हे असतं, नुसती नजर टाकतात की काम होतं, त्या काही व्हावं लागत नाही जास्त. तेव्हा आणि काही लवड लोकांजवळही असतं. तर त्याला इम्प्लाइज केल्यानंतर त्याला मागे नेला 10 वर्ष 5 वर्ष. तर त्याला गर्भाशयाच्या वेळेला नेला, बाळच व्हायच्या वेळेला आई. तर त्याने काय सांगितलं त्या अवस्थेमध्ये की त्यावेळेचे जे 3-4 डॉक्टर होते, ती बाई आडली होती, ते डॉक्टर जे बोलत होते ना ते त्यांनी सांगितलं त्या अवस्थेमध्ये. आपल्याला साधारण 4 वर्षाच्या पूर्वी आठवत नाही काय होतं, क्वचित 3 वर्षाच्या वेळेला माझे एक मित्र होते, ते ICS सोनियतने त्यांचा भाऊ माझ्या बरोबर होता. तर त्याला 3 वर्षाचं आठवलं. काय झालं, त्यांनी आईला विचारलं, आई लहानपणी मी असा घराच्या पायरीवर पडलो होतो का? होय म्हणाली, तुझी जी खोक आहे ती त्याचं आहे. त्याला ते दिसायचं बघा स्वप्नामध्ये वगैरे असं, ती स्मरण. आपल्याला 4 वर्षाच्या मध्ये, आपण साधी माणसं 4 वर्षाच्या खाली इतकं सुद्धा आठवलं तर पुष्कळ झालं. पण आता हा संमोहन केल्यानंतर आहे. तर विवेकानंदांचं म्हणणं असं, तुम्ही आणखी जर मागे गेलात तर मागच्या जन्मी काय होतं कळेल, पण या भानगडीत पडू नये. या जन्मात काय कमी लचांड आहे आणखी म्हणून मागच्या जन्माचं घेऊन बसता, हो नाही का, करायचं आहे काय. नाही तर असं व्हायचं की एखाद्या बायला मी मागच्या मी तुझा नवरा होतो म्हणलं तर काय म्हणायचं, नाही का, वेगळ्याच व्हायचं, व्यवहारच बिघडायचं सगळा. नाही, ती आपली आली आहे, ती आपली आहे म्हणून समाधान मानावा, त्याचा मार्ग यायचं. तेव्हा त्यांचं म्हणणं काय, आईच्या पोटामध्ये त्या सगळ्या घाणीमध्ये असताना हा 9 महिने तिथे राहतो आणि पुन्हा पुन्हा जन्म येतो. बरं का, अगा स्वप्नी निधान भावे परिचयिल्या हारते आघवे तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञाचे. वास्तविक मुळात वेदज्ञाचा संबंध आहे, पण हे यज्ञ विज्ञ करणारे लोक असतात ना, हे पुण्य करतात आणि ते जे लोक असतात ते स्वर्गाला जातात. पण ते कसं आहे, झोप लागल्यानंतर जसं स्वप्न पडावं, स्वप्न संपलं की काही नाही स्वप्नातलं, तसं त्या स्वर्गाच्या अवस्थेमध्ये हे तात्पुरतं असतं, हे न गेलं की सगळं नाहीसं होतं. हे त्यांचं म्हणणं. पुढे म्हणाले, अगा नाही अर्जुना, वेदविद जरी झाला तरी माते नेणता वाया गेला, कण साठवून उपनला कोंडा जैसा. ते धान्य हे करताना जसं तुम्ही कोंडा निघून जातो आणि खाली हे राहतं, तसं म्हणाले तुम्ही हे वेदज्ञ जे लोक असतात, हे जे एवढं पुण्य करतात, अखेर सगळं उडून जातं आणि काही राहते हाताशी, म्हणजे व्यर्थ जातं असं. आता मी सांगितलं नाही, याला थोडी श्रद्धाच पाहिजे. सर्व धर्मामध्ये पापपुण्याची कल्पना आहे, स्वर्गाची कृपा, स्वर्ग सगळीकडे आहे. तेव्हा याच्यावरती श्रद्धा ठेवण्याशिवाय मार्ग नाही. म्हणून मज एके विण त्रयी धर्म कारण, आता माते जाणवणी काही नेणं तू सुखी आहोस. मग शेवटी सांगताय बरं का, की हे सगळं व्यर्थ आहे हे जाणून तू मला जाण, म्हणजे भगवान सांगताय माझं ज्ञान करून घे म्हणजे तुला सगळं प्राप्त होईल. आणि मग आता गीतेतला प्रसिद्ध श्लोक आहे, अनन्यास चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हा श्लोक आणि ज्ञानेश्वर महाराजांचं त्यावेळी भाष्य माझ्या मते म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीनं सर्व भक्तिशास्त्र म्हणून जे आहे ते त्या सगळ्या ओव्यामध्ये आलेलं आहे. पुष्कळच आहे, 36 ओव्या आहेत. काय एक एक तत्व त्यांनी सांगितलं आहे. भक्ती म्हणजे आणखी काय सांगायला नको. बरं का, साधा अर्थ काय आहे, अनन्यता पाहिजे. अनन्यता म्हणजे मला मालक एक, ते मी नेहमी सांगतो ना आपल्याला, की एक चरित धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, ही अनन्यता. बरं, समर्थांचं एक हे आहे वचन आहे, त्यात 4-5 ओव्या आहेत. कोसळवून पडो हे आकाश तरी अनेकांची वास न पाहिजे. आकाश जरी कोसळलं आम्ही दुसरीकडे पाहणार नाही. हनुमंत आमची कुळवल्ली त्यांनी म्हटलेलं आहे, वेळ मंडपी वेळा येईल, नाही का, आम्ही नाही दुसरीकडे पाहणार, सगळं नाही. बरं का, किंबहुना आता दोन्ही ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ 18व्या अध्यायात म्हणाले, मला गुरुशिवाय कोण आहे, किंबहुना मी गुरुचा एकुलता एक शिष्य आहे. बरं, म्हणून माझ्यावरती एवढं प्रेम आहे. आणि गुरुचं वर्णन करायला लागले इतके वाहवत जातात. 13व्या अध्यायामध्ये आचार्योपासून सांगताना
100-150 ओव्या लिहून केले आणि मग शेवटी म्हणाले, अरे काय हे शेवटी काय म्हणते. पण असं झालं म्हणले, एक गुरु आहे, गुरु म्हणजे काय, म्हैस गाय पुन्हा, आणि ते चरायला लागलं, हिरवगार गवत चरायला लागलं. चरता चरता म्हणून लाभ गेलं की भान राहिलं नाही. तसं गुरुचं वर्णन करताना मला भान राहिलं नाही, श्रोत्याने तुम्ही मला क्षमा करा. आता तुझ्या श्लोकाचं भाषण ते पुढच्या रविवारी सांग. जानकी जीवन स्मरण जय जय राम. तारीख 19 जानेवारी